बाय पातोळ्या आणि नैवेद्य दाखवायचा आहे. हो आणते मम्मी. हे घे. सगळ्यांना सुबुद्धी द्या, सगळ्यांचं चांगलं होऊ द्या, बायच्या पप्पांचं टेन्शन कमी करा आणि माझ्या हाताला चव राहू द्या. शंभर वर्ष आयुष्य आहे तुमचं. मम्मी आताच तुमची आठवण काढत होती. कधी पोहोचलात? मला दे ना. हा असं ठेवता. अहो सगळं ठीक आहे ना? हा पोचलात ना तुम्ही? सगळं ठीक आहे का? हो इकडं सगळं ठीक आहे. आणि तुला एक सांगू का, इकडं आल्या आल्या कोणी मला काही विचारलं नाही ना, त्यामुळे अजूनच बरं आहे. मस्करी करू नका. कधी पोचलात ते सांगा आधी. अगं आता थोड्या वेळ झालं फोन करणारच होतो तुम्हाला, पण जरा घर आवरून घेतलं, झाडू मारून घेतला आणि पूजा पण केली. हा हे बघ, नमस्कार करा सगळे. ते कसं दाखवायचं? हा नमस्कार करते. माधुरी काकीने नैवेद्याला काय बनवलंय? पातोळ्या. गुड मॉर्निंग. पप्पा गौतम पण आले. अनु पप्पा. हे गावावरून. हाय पप्पा. बरं आहे ना सगळं? हे मस्त असतं. सॉरी पप्पा जरा लेट झाला. म्हणजे मला माहिती आहे लेट झालंय. काय आहे ना, मी ऑफिस जॉईन केलं ना, म्हणून जरा कामात बिझी होतो, म्हणून येता नाही आलं मला. आणि सगळ्या मीटिंग्स वगैरे त्यामुळे वेळ नाही मिळाला. मी यायला लवकरच होतं, पण हे तुमच्यासाठी. अरे वा वा वा. बाय माझ्यावरची तूच का? हो पण पप्पा ही साधी मिठाई नाही आहे. ही माझ्या पहिल्या सॅलरी मधनं आणलेली मिठाई आहे. म्हणजे तुम्हीच मला बोललात ना, आणि मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल रिअलायझेशन करून दिलं म्हणून. नाहीतर मी आत्तापर्यंत लॉस्टच असतो. अरे मी काही केलेलं नाहीये. हे सगळं तू तुझ्या कष्टाने मिळवलंयस, कळलं? नाही नाही पप्पा, माणूस चालायला लागतो, पण त्याच्या फर्स्ट स्टेपसाठी इन्स्पायर करायला कोणीतरी लागतं. आणि माझ्यासाठी तुम्ही तेच आहात. आणि आशू तुला पण थँक्यू. मला थँक्यू का? अगं तुला थँक्यू म्हणायलाच हवं. तू आलीस आणि माझी लाईफ ट्रॅकवर आली. नाहीतर मला काही गोलच नव्हता ना. आता प्रत्येक गोष्ट करताना असं वाटतं की माझ्या आशूसाठी थोडीशी बेटर करायला हवी. चांगलंय. असंच एकमेकांसाठी चांगलं काम करत राहा. बरं चला, अजून कामं काय आवरायची राहिली ती करतो, नंतर फोन करतो. हा बाय पप्पा. बाय बाय. हो चला.